भोई समाज जागा हो, एकतेचा धागा हो. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी दुसऱ्या राज्याच्या हैदराबाद गॅझेट नुसार शासनाकडे आरक्षण मागितले, परंतु महाराष्ट्र शासनाने मागील पुढील विचार न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विचारात घेतले जात असेल तर आपल्या भोई समाजाला आसाम, बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यात एसटी, एससी सवलतीचे आरक्षण आहे, त्याप्रमाणे भोई व तत्सम जमातीला सुद्धा महाराष्ट्रात एसटी आरक्षण मिळाले पाहिजे. ब्रिटिश काळात 1936 पासून छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रयत्नाने भोई समाजाला एससी सवलत आरक्षण मिळाले होते, परंतु भोई समाजाचे कमी शिक्षण, निरक्षरता यामुळे एससी सवलतीचा लाभ भोई समाजाला मिळाला नाही. सन 1950 मध्ये संविधानाच्या वेळी भोई समाजाचा विचार करण्यात आलेला नाही व भोई समाजाची एससी सवलत काढून घेतली. त्यावेळी भोई समाज अशिक्षित असल्याने आक्षेप घेतला नव्हता व त्यानंतर 24 वर्षाने महाराष्ट्र सरकारने भोई समाजाची स्थिती पाहून सन 1974 मध्ये भोई समाजाचा भटक्या जमातीमध्ये समावेश केला, म्हणून भोई समाजाची शिक्षणात अल्प प्रमाणात प्रगती होऊ लागली, परंतु नंतर विमुक्त भटक्या जाती जमातीचे 4 भाग केलेले आहेत व भोई समाजाचा गटात समावेश केलेला असून गटात अनेक समाजाचा समावेश असल्याने भोई समाजाला सवलतीच्या ताटातला पुरेसा घास मिळत नाही. मागील काळात भोई समाजातील विचारवंत यांनी शासनाकडे इतर राज्यातील भोई व तत्सम जाती जमातीच्या सवलतीप्रमाणे एसटी, एससी मध्ये आरक्षण मिळण्याची मागणी केली होती. तेव्हा महाराष्ट्र शासन म्हणाले होते की हा मुद्दा इतर राज्यासाठी आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याला लागू करता येणार नाही व महाराष्ट्र शासनाने गरीब, कष्टाळू भोई समाजाला मुद्दाम मुख्य प्रवाहापासून इतके वर्षे दूर ठेवलेले आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सन 1901 चा हैदराबाद जनगणना खंड, हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण मंजूर केले असेल तर भोई व तत्सम जमातीला सुद्धा इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात एसटी सवलतीत आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी भोई समाजाने जागृत होऊन महाराष्ट्र शासनाकडे व केंद्र सरकारकडे भारतातील इतर राज्यातील भोई व तत्सम जाती जमातीच्या सवलतीप्रमाणे महाराष्ट्रात भोई समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी भोई समाजातील विचारवंत, समाजसेवक, शासकीय निमशासकीय सेवक व अधिकारी, समाज संघटना व सामाजिक, राजकीय नेतृत्व या कामी योगदान देतील अशी अपेक्षा करीत आहे. भोई समाज बांधवांनो, तुमच्या हक्कासाठी विचार मंथन करून ठरवा असे माझे वैयक्तिक मत आहे. देविदास बामोरे, नवीन पनवेल, नवी मुंबई. भोई समाज कल्याणकारी मंच, कोकण विभागीय जनसंपर्क अधिकारी व मार्गदर्शक, सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.